अगं आता तू स्वतःला सांभाळायला हवं. घरची कामं बिमं काही करायची नाहीत. अगं पण इथे कामं असतात कुठे? वहिनी आहेत, रामू काका आहेत. हा आता थोडीफार मदत करायला लागली तर. थोडीशी का? मी म्हणते थोडीशी तरी का? अगं तळहातावरल्या फोडासारखी जपली तुला, ती काय इथं येऊन कामं उपसून फुटून जायला? हा? तू नको तितकी काळजी करतेस आई. अगं अशा अवस्थेत काळजी घ्यायलाच हवी. आणि हे बघ, तू त्या तुझ्या जावीच्या सारखी नजरेला पडू नकोस. का ग? अगं तिची वांझेची नजर तुझ्यावर पडायला नको. तू भलतं सलतं काहीतरी बोलू नकोस आई. बहिणीची माझ्यावर केवढी माया आहे. हो दिसतेच आहे. रूम बघ ना तुझी. अगं नव्या नवलाईचा संसार तुझा, पण फर्निचर तर सोडा, हे जुने पडदे सुद्धा बदलायचं तुझ्या जावेच्या लक्षात आलेलं नाही. अगं राजेशची प्रॅक्टिस आता कुठे सुरू झाली, येईल हळूहळू सगळं. तोपर्यंत तू म्हातारी होशील. अगं पहिलट कणीचं मन कसं आनंदित राहायला हवं, आजूबाजूचं वातावरण कसं प्रफुल्लित असायला हवं. जाऊ दे, मीच पाठवून देते तुला सगळं फर्निचर. अगं पण आई. अगं ए वहिनी नमस्कार. प्रिया वहिनी कुठे गेली? अरे त्या बाहेरच तर होत्या. अगं किचन विचन सगळीकडेच पाहिलं, कुठेच नाहीये ती. खरं तर तिला मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. मी आलोच आता. अहो जावई बापू, आधी तुमच्या बायकोची आनंदाची बातमी ऐका आणि नंतर तुमची बातमी तुमच्या वहिनीला सांगा. हे बघा सासूबाई, आधी मला ही बातमी माझ्या वहिनीला सांगायला हवी. अहो पण हिची बातमी तर ऐका. ती नंतर. आधी वहिनी. वहिनी ए वहिनी. पाहिलंस, हा तुझा नवरा का त्या वहिनीचा गुलाम. एवढी बातमी ऐकलीस तर काय झालं असतं, पण नाही, तू या घराची मालकीण थोडीच आहेस. जाऊ दे गाई, तू उगाच पराचा कावळा करू नकोस. मला काय करायचंय बाई? तू गिधाडाला महिना म्हणत असलीस तर म्हण बापडी. तुम्ही नक्की घेणार नाही ना कॉफी? नक्की नाही. अरे कुठे होतास तू आणि वहिनी? कधीपासून शोधतोय मी तुम्हाला. अरे बाबा, तुझ्या सासूबाईने फिल्टर कॉफी आवडते ना. घरातली कॉफी संपली होती तेव्हा तुझी वहिनी म्हणाली बाहेर जाऊन घेऊन येते. म्हटलं मी पण येतो. पाय मोकळे होती. बरं वहिनी कुठे होता? कॉफी करते किचन मध्ये. वहिनी ते काय निघालं? हो. हे बघ आधी. काय अगं या अमेरिकन मॅगझिन मध्ये माझा व्हायरल इन्फेक्शन वरचा लेख छापून आलाय आणि त्यांचं म्हणणं आहे की माझ्या लेखातून त्यांना काही नवीन विचार सापडलेत म्हणे. मी जर या विषयावर पुढे संशोधन करणार असेल ना तर ते मला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळवून देण्याचा पण प्रयत्न करणार आहे. वहिनी तुला माहित नाही हा माझ्यासाठी किती मोठा सन्मान आहे. तुला खूप मोठे सन्मान मिळू देत रे. तुझं मस्तक आभाळाला टेकलेलं पाहायचंय मला. वहिनी हे मस्तक जरी आभाळाला टेकलं ना तरी तू आणि दादांसमोर नेहमीच वाकलेलं राहील. कारण मला हे सगळं यश तुमच्याचमुळे मिळालंय ग. राजेश, या यशात आणखी एक भागीदार आहे हे विसरू नकोस. प्रियाला सांगितलीस तू ही बातमी? अगं आधी तुला, मग दादाला, त्यानंतर मग इतरांना. प्रिया इतरांमध्ये मोडत नाही राजेश, लक्षात ठेव हे. ए सॉरी सॉरी सॉरी. आधी तिला जाऊन सांग ही बातमी, म्हणजे तुला ती त्यापेक्षाही आनंदाची बातमी सांगेल. याच्यापेक्षा आनंदाची म्हणजे? ती तू तिच्याचकडनं ऐक. जा निघ म्हणते ना, निघ आधी, निघ. काय तू? पाहिलंस, हा तुझा नवरा का त्या वहिनीचा गुलाम. एवढी बातमी ऐकलीस तर काय झालं असतं. प्रिया प्रिया हे प्रिया. एवढ्यापुरतीच बायकोची गरज असते वाटतं. अरे 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 तुझा सूर तर चक्क रागाचा दिसतोय. आणि वहिनी तर मला म्हणाली की तू मला काहीतरी आनंदाची बातमी देणार आहेस म्हणून. थोडा वेळ थांबला असतास तर सांगताना खूप आनंद झाला असता, पण आता ते दुधात मीठ पडलंय. अरे बाप रे, तुझ्या बोलण्यात बराच खारटपणा जाणवतोय बुवा. बरं एनिवे, ए आय एम सॉरी. चुकलो म्हटलं ना, आता तरी माफ कर. केलंस ना? हा आता सांग काय आनंदाची बातमी सांगणार होतीस? सांग ना. ए सांग ना, काय आनंदाची बातमी सांगणार होतीस? ज्या वहिनीनं तुझी आनंदाची बातमी सांगितलीस त्यांना जाऊन विचार ना माझी आनंदाची बातमी. त्याच सांगतील तुला की त्या काकी होणार आहेत म्हणून. हे पण वहिनी काकी कशी होणार? नाही म्हणजे ए म्हणजे म्हणजे मी प्रिया. प्रिया अगं कुठली बातमी कुठल्या शब्दात आणि कुठल्या स्वरात सांगितलीस? त्या सगळ्या बातमीतल्या आनंदालाच अपशकून केलंस. तूही काही शुभशकून केलेला नाहीयेस. लक्षात ठेव राजेश, मी तुझी बायको आहे. भिंतीवर अडकवलेली एखादी फोटो फ्रेम नाही.